मित्रांनो, पुनश्च एकदा तुमच्या आवडत्या मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. अक्षर भारती मराठी या पाठ्यपुस्तकातील कविवर्य विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली 13वी कविता आहे तिफन. तर या तिफन या कवितेचा आपण या ठिकाणी भावार्थ जाणून घेणार आहोत. तर तिफन म्हणजे काय मित्रांनो? तर तिफन म्हणजे हे एक शेतकरी जो आहे तो शेतकरी पेरणीसाठी जे अवजार वापरतो है ना, ज्याला 3 नळ्या असतात आणि हे 3 नळ्यांचं असणारं यंत्र किंवा त्याला अवजार म्हणतात. तर हे पेरणीसाठी जे वापरतो त्याला तिफन म्हणतात. तर प्रस्तुत कवितेचे रचयिते विठ्ठल वाघ, जन्म 1945. विठ्ठल वाघ एक सुप्रसिद्ध कवी आहेत, त्याचबरोबर लेखक आहेत. त्यांचं काळ्या मातीत मातीत पंढरीच्या वाटेवर, कपाशीची चंद्रफुले, पाऊस पाणी हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर अंधार यात्रा हे नाटक आहे. डेबू ही कादंबरी आहे. वराड बोली आणि इतिहास, वराडी मनी इत्यादी त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. तर मित्रांनो, हा झाला विठ्ठल वाघ यांनी लिहिलेल्या तिफन या कवितेचे रचयिते यांचा परिचय. मित्रांनो, चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. आणि तुमच्याकडून जो असा उदंड प्रतिसाद चॅनलला भेटतोय तो असाच प्रतिसाद कायम सोबत राहावा हीच अपेक्षा. कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घेऊया. पेरणी, बैलाविषयींचं प्रेम, पावसाच्या दिवसातील मातीचा सुगंध, शेतकऱ्याचं स्वप्न आणि पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांची होणारी शेती कामाची लगबग याचं वर्णन प्रस्तुत कवितेतून कविवर्य विठ्ठल वाघ यांनी केलेलं आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर पेरणी म्हणजे शेतीमध्ये ज्यावेळेस शेतकरी बिया पेरतो आणि ह्या बिया पेरत असताना म्हणजे तो पेरणीचा जो प्रसंग आहे तो प्रसंग या ठिकाणी कविवर्यांनी रेखाटलेला आहे. आणि तो रंगवताना या कवितेत कवींनी शेतकऱ्याचं जे कष्टमय जीवन आहे आणि त्याच्या म्हणजे शेतकऱ्याच्या मनामधील जे धनधान्यांनी लगडलेलं तो जो हिरवं स्वप्न पाहतोय, याच हिरव्या स्वप्नाचं अर्थ असं चित्रण प्रत्यक्षदर्शी शब्दांमध्ये विठ्ठल वाघ यांनी केलेलं आहे. तर हा झाला कवितेचा थोडक्यात परिचय, म्हणजेच कवितेची मध्यवर्ती कल्पना. तर आपण कवितेला सुरुवात करतोय. बघा, काया मातीत मातीत तिफन चालते, इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते. बघा, विठ्ठल वाघ हे वराडी कवी आहेत. म्हणजे त्यांची वराडी ही जी बोली भाषा आहे ना, जे जळगाव साईडला वगैरे बोलली जाते, तर ही वराडी भाषा असल्यामुळं या ठिकाणी या कवितेवरती किंवा त्यांच्या संपूर्ण लेखनावरती हा वराडी बोलीचा प्रभाव जाणवतो. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला शब्द काही वेगळे वाटतील. काया मातीत मातीत, काया म्हणजे काळ्या, मातीत मातीत तिफन चालते, तिफन चालते. म्हणजेच या ठिकाणी शेतामध्ये असणारी जी काळी माती आहे, या काळ्या मातीमध्ये शेतकऱ्याचं जे पेरणीचं अवजार आहे ना, त्याला तिफन म्हणले आपण. तर हे या काळ्या असणाऱ्या मातीमध्ये पेरणीचं अवजार चालत आहे, म्हणजे तिफन चालते. म्हणजे त्या ठिकाणी शेतकरी शेतामध्ये काय करतोय? पेरणी करतोय. म्हणजेच तो काय करतोय? आपल्या या काळ्या आईची जी कूस आहे तो कूस भरतोय. इज नाचते थैथय ढग ढोल वाजवते. इज म्हणजे वीज, वीज नाचते थैथय. बघा, म्हणजे आकाशामध्ये विजांचा थैथयाट सुरू आहे. विजा कडकडतायत आणि ढग ढोल वाजवते. बघा, आणि आकाशामध्ये असणारे जे ढग आहेत ते ढग ढोल वाजवत आहेत. म्हणजेच त्या ठिकाणी पाऊस कोसळतोय. पुढे बघा, नंदी बैलाच्या जोळीले सदाशिव हकालते. नंदी बैल म्हणजेच या ठिकाणी बघा, नंदी बैल म्हणजेच या ठिकाणी नंदी हे भगवान शंकराचं वाहन आहे ना. तर त्याच भगवान श्री शंकरासारखा शेतकरी जो आहे तो नंदी बैलाच्या जोडीनं शेतात काय करतोय है ना, तिफन चालवतोय. नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हकालते. हकालते म्हणजे तो बैलांना हकलतोय, तो तिफन चालवतोय. आणि बघा, सदाशिव म्हणजे कोण? तर सदाशिव म्हणजे सदाशिव हे श्री शंकराचं नाव आहे. आणि इथे या प्रस्तुत कवितेमध्ये शेतकऱ्याला भगवान शंकराचा अवतार मानलाय. म्हणून या नंदी बैलाच्या जोडीले म्हणजे जोडीनं हा सदाशिव म्हणजेच या ठिकाणी जो शेतकरी आहे
हा शेतकरी काय करतोय, तो तिफन चालवतोय, तिफन हाकालतोय. वटी बांधून पोटाले पाराबती उनारते. बघा, पाराबती म्हणजेच पार्वती, भगवान शंकराच्या असणाऱ्या धर्मपत्नी पार्वती. परंतु या ठिकाणी प्रस्तुत कवितेमध्ये पाराबती म्हणजेच पार्वती हे शेतकर्णीला म्हटलंय, कारण शेतकर्णीलाच या ठिकाणी पार्वतीचं रूप मानलंय. म्हणजेच सदाशिव हा शेतकरी आहे आणि पार्वती ही शेतकरी नाही. मग या शेतकरीनीनं म्हणजेच काय केलेलं आहे, आपल्या पोटाला तिनं ओटी बांधली आहे. ओटी म्हणजेच जी साडी घातलेली असते त्याचा एक जो पदर आहे तो पदर खोसलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते जे झोळीसारखं बनवलेलं आहे. ओटी म्हणजेच आहे ना, ते पदराची खोळ बनवलेली आहे, त्याला ओटी म्हणतात. आणि या आपल्या पोटाला बांधलेल्या ओटीमध्ये है ना, तिनं बियाणं घेतलेले. बघा, वटी पोटाले बांधते, जोई काठीले टांगते. तिनं ओटी आपल्या पोटाला बांधली आहे आणि जोई म्हणजेच झोळी है ना, ज्यामध्ये है ना एक म्हणजे कपडा वगैरे काही साडी असेल किंवा कपडा असेल त्या ठिकाणी तो बांधतात. आणि त्याच्यामध्ये हे लहान जे बाळं असतात, जे लहान मुलं असतात यांना झोपवतात. तर त्या ठिकाणी या शेतकऱ्यांनीनं आपल्या पोटाला ओटी बांधलेली आहे, त्याच्यामध्ये बियाणं आहे आणि ते आपल्याजवळ असणारं ते बियाणं ते टिफणीमध्ये है ना ते सोडत आहे. जशी तिनं पदराची ओटी बांधली आहे तिच्या पोटाला, तशीच एक जोडी तिनं शेताच्या बांधावरती असणारं एखादं झाड आहे तर ते झाडाला काय केलं तिनं, ती जोडी बांधलेली आहे. झाडाची एखादी जी फांदी असते त्या फांदीला जोडी बांधलेली आहे आणि त्या फांदीला टांगलेल्या जोडीमध्ये बघा जोही काठीले टांगते त्यात तानूल लळते. तानूल म्हणजे कोण, ते लहानसं बाळ. लळते म्हणजेच रडतंय. त्यात तानूल लळते ढग बरसते. आणि त्या झाडाच्या फांदीला ती झोळी टांगलेली आहे, त्या फांदीला टांगलेल्या झोळीमध्ये तिचं बाळ रडतंय आणि वरून ढग मात्र काय करतायत, बरसत आहेत. बघा, त्यात तानूल लळते ढग बरसते. बघा, इथपर्यंत ह्या पहिल्या कडव्याचा अर्थ समजला असेल. आपण आता पुढच्या कडव्यांकडे जाऊया. बघा, काकरात बिजवाई जसं हासर चांदणं. काकरात म्हणजेच याला काकरी म्हणतात. काकरी म्हणजे काय, जे नांगर किंवा तिफण असतं ती शेतामध्ये अशी चालती. बघा, तिफणीला असे 3 फण असतात आणि हे 3 फण असं बैलांनी ते पुढं ओढल्यानंतर असं जमिनीवरती त्या ठिकाणी शेतामध्ये रेषा ओढल्यासारखा दिसतात. मग हे आणि ती रेषा जी ओढलेली जी खोलगट जी ओळ आहे किंवा जी ती रेषा आहे त्याला काकरी म्हणतात. मग या काकरीमध्ये बघा, किंवा नांगराने किंवा तिफणीने आखलेल्या या मातीमधल्या ज्या ओळी असतात या ओळींमध्ये काकरात बिजवाई म्हणजे काय, बियाणं. जसं हासर चांदणं म्हणजेच तिफणीने किंवा नांगराने मातीतल्या समांतर त्या ओळीमध्ये जे बियाणं टाकलं गेलंय आणि त्या बियाणांकडे पाहिल्यानंतर ते बियाणं जणू हसऱ्या चांदण्यासारखं चांदल्यासारखं वाटतंय. म्हणजे जसं आपल्याला आकाश निरभ्र असताना आपल्याला सायंकाळच्या वेळेस संध्याकाळी त्या ठिकाणी आकाशामध्ये असं सगळ्या चांदण्या दिसतात चमचमणाऱ्या, तसं त्या काळ्याशार मातीमध्ये शेतकऱ्यानं तिफणीच्या साह्यानं हे जे पेरलेलं बियाणं आहे त्या बियाणांकडे पाहिल्यानंतर ते बियाणं हे हसरं चांदणच त्या ठिकाणी सांडल्यासारखं वाटतंय. धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाचं गोंधन. बघा, लाळा नवसाचं म्हणजेच लाडाचं नवसाचं. नवस म्हणजे आपण आपल्या मनातील एखादी इच्छा मंदिरामध्ये वगैरे गेल्यानंतर ती देवाला व्यक्त करतो, किंवा माझं देवा हे काम होऊ दे आणि मग मी त्या ठिकाणी हे करेल ते करेल. म्हणजे कोणी मी 16 सोमवार करेल किंवा मी तुला 21 नारळ फोडेल किंवा मी एवढे पेढे वाटेल किंवा अशा काही अनेक प्रकारचे असे जे नवस असतात है ना. तर लाडा नवसाचं म्हणजे धरतीच्या अंगोपांगी म्हणजे ते बियाणं हे बियाणं नसून की ते लाडानं नवसानं मातीच्या अंगावरती एक प्रकारचं गोंधन केलंय. बघा, गोंधन म्हणजेच है ना, जसं आपण बघा आता नवीन पद्धत आली आहे गोंधनाची, ज्याला टॅटो म्हणतात तुम्ही, जे हातावर, पायावर, मानेवर, वेगवेगळ्या आपल्या शरीराच्या भागावरती ते गोंधतात, त्याला टॅटो म्हणतात. तसं हे जे बियाणं आहे या सरींमध्ये म्हणजेच या काकरीमध्ये पेरलेलं बियाणं, म्हणजे ते बियाणं नसून तर या शेतकऱ्यानं लाडा नवसानं मातीच्या अंगावरती एक प्रकारचं केलेलं हिरवं गोंधनच आहे असं त्या ठिकाणी बघितल्यानंतर वाटतं. पुढच्या ओळी बघा, सरीवर सरी येती माती नाती धुती होते. मग या मातीवरती पावसाच्या अनेक सरीवर सरी कोसळतात, त्यामुळं है ना माती नाती धुती होते है ना. नाती धुती म्हणजेच
ती माती पूर्णपणे न्हावून जाते, म्हणजे ती माती पूर्णपणे त्या पावसाने भिजते. पुढे बघा, तिचा कस्तुरीचा वास भूल जीवाला पाळते. बघा, भूल म्हणजेच भुरळ पाडणे, मोह होणे, म्हणजे या मातीतून येणाऱ्या जो कस्तुरीचा सुगंध आहे. कस्तुरी बघा, कस्तुरी ही एक सुवासिक वनस्पती आहे. म्हणजे या मातीत येणाऱ्या पावसाच्या सरी आहेत, त्यामुळे माती नातीदुती होते आणि त्यामुळं या मातीतून येणारा जो सुगंध आहे, हा सुगंध त्या कस्तुरीच्या सुवासासारखा असल्यामुळे, कस्तुरीच्या सुगंधासारखा असल्यामुळे तो कस्तुरीचा सुगंधासारखा येणारा मातीचा जो सुवास आहे तो आपल्या मनाला है ना, आपल्या जीवाला भुरळ पाडतोय, मोहित करतोय. भूल जीवाले पाळते वाट सांजिले पाहते. बघा, म्हणजेच या मातीचा सुगंध आपल्या मनाला भुरळ पाडतो आणि त्या ठिकाणी बघा, वाट सांजिले पाहते. सांजिले म्हणजे बघा, सांज म्हणजे सायंकाळ, संध्याकाळची वेळ. मग या ठिकाणी शेतकरी सायंकाळ झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला शेतकरी नवरा जो आहे तो घरी परत कधी येईल अशी त्याची ती असणारी पत्नी वाट पाहत असते. मैना वाटुली पाहते रागू तिफन हाणते. बघा, या ठिकाणी मैना म्हणजेच है ना, ज्याला साळुंकी पण म्हणतात. म्हणजे या ठिकाणी मैना हे शेतकरणीला म्हटलंय, शेतकऱ्याची जी पत्नी आहे तिला म्हटलंय. मैना वाटुली पाहते, वाटुली म्हणजे वाट, पाहते म्हणजे पाहते. शेतकरी आपल्या शेतकऱ्याची म्हणजे आपल्या नवऱ्याची वाट पाहते. रागू तिफन हाणते. बघा, आता इथं रागू, मैना आणि रागू ही जोडी आहे. पहिल्या ओळींमध्ये आपण बघितलं आहे ना, शेतकऱ्याला कोणती उपमा दिली आहे, सदाशिव, आणि शेतकरीला पार्वती. तसं आता या ठिकाणी मैना आणि रागू, मैना म्हणजे शेतकरी आणि रागू म्हणजे शेतकरी. मग ही मैना म्हणजे ही शेतकरी वाट पाहते आणि त्या ठिकाणी रागू म्हणजे शेतकरी काय करतोय, तिकडे शेतामध्ये तिफन चालवतोय. रागू तिफन हाणते ढग बरसते. आणि त्या ठिकाणी आकाशांमधून ढग कोसळत आहेत. बघा, आता शेवटच्या कडव्यांमध्ये आणि या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला प्रस्तुत आहे ना, हे बैल, ही तिफन, हे 3 नळ्या असतात आणि हे जे आहेत हे 3 असणारे या ठिकाणी हे फण आहेत. आणि हे फण या ठिकाणी मातीमध्ये असतात आणि ह्या नळ्या या तिफणीच्या या फणाला जोडलेल्या असतात. आणि हे वरती असणारं याला चाडं म्हणतात. आणि याला 3 अशी छिद्र असतात आणि यातून शेतकऱ्याच्या हातामध्ये बघा, हे जे मुठीमध्ये आहे हे धान्य आहे आणि हे धान्य ते या चाड्यामध्ये सोडतोय आणि हे या 3 नळ्यांमधून ते धान्य खाली या ठिकाणी मातीमध्ये पेरलं जातंय. तर बघा, अशा प्रकारचं हे जे अवजार आहे याला तिफन म्हणतात. आता शेवटच्या कडवं बघा, वला टाकती तिफन शितू वखर पाहते. बघा, वखर पाहते. वखर म्हणजे है ना, जी नांगरलेली जी जमीन असते, ती नांगरलेली जमीन साफ करण्याचं किंवा तिच्यामधलं गवत किंवा तिच्यामधलं जे तण म्हणतात त्याला, ते काढण्याचं जे साधन आहे त्याला वखर म्हणतात. तर वला टाकती तिफन, वला म्हणजे काय, तर बियाणे झेलणे है ना. तर म्हणजे हातातून झेललेलं जे बियाणं आहे ते तिफन पकडते. म्हणजे बघा, या हातातून तो शेतकरी बियाणं त्याच्यामध्ये या चाड्यामध्ये टाकतोय, म्हणजे त्या ठिकाणी ते बियाणं हे चाडं झेलतंय. वला टाकती तिफन शितू वखर पाहते पाणी भिजल ढेकुल लोणी पायाला वाटते. म्हणजे शेतकऱ्यानं आपल्या हातातून टाकलेलं बियाणं हे ते तिफन पकडते आणि मातीत ते बियाणं सोडताना, मातीत ते बियाणं पडताना त्याला माती आहे ना, त्याच्या पाठीमागं बघा, म्हणजे तिफणीच्या या फणांमुळे तिथं जमिनीमध्ये रेषा ओढल्यासारखं होतं आणि त्या रेषा बुजवण्याचं काम हे वखर करतं. हे वखर म्हणजे अशा प्रकारचं हे एक अवजारच आहे. तर हे वखर पाहते आणि पाणी भिजलं ढेकुल, म्हणजे पाण्यामध्ये भिजलेलं जे ढेकूळ आहे, ते असं काही विरघळून जातात त्यामध्ये पाणी पडल्यानंतर. ढेकूळ म्हणजे काय, एक मातीचा गोळा, वाळलेली जी आहे ना, जमीन ओली असते आणि जमीन ओली असल्यामुळे ती नांगरली किंवा त्याच्यामधून नांगर किंवा तिफण किंवा आऊत, म्हणजे अशा प्रकारची ही जी अवजारं आहेत शेतीमध्ये काम करण्याची, तर ही जमिनीत त्या ठिकाणी चालवल्यामुळं त्या ठिकाणी मातीमधून ढेकळाचे असे गोळे निघतात, मातीचे छोटे छोटे गोळे निघतात. मग हे भिजलेले ढेकळाचे जे गोळे आहेत पाण्यामध्ये भिजले तर ते भिजलेले मातीचे ते गोळे ढेकूळ बनलेले, त्यात पाणी लागलं तर ते गोळे लोणी पायाला वाटते. म्हणजे ते विरघळल्यानंतर
ते मातीचे गोळे जणू काही लोण्यासारखेच पायाला वाटतात. पुढे बघा, काया ढेकलात डोया हिरवं सपन पाहेते. मग काया म्हणजेच काळ्या, ढेकळात है ना, या मातीचे जे ढेकूळ आहेत, गोळे आहेत, या ढेकळामध्येच डोया म्हणजेच डोळ्यांनी, डोळा, हिरवं है ना, हिरवं म्हणजेच हिरवे, सपन म्हणजेच स्वप्न, पाहेते म्हणजेच पाहतोय. म्हणजे या ठिकाणी त्या काळ्या ढेकळांमध्ये शेतकरी काय करतोय, आपल्या भविष्यातील हिरव्या पिकांचं स्वप्न पाहतोय है ना. शेतकऱ्याचं स्वप्न म्हणजे काय, की आता मी शेतामध्ये पेरणी करतोय, या ठिकाणी आकाशामधून पावसाचे ढग बरसत आहेत, त्यामुळे आता माझं चांगलं पीक येईल. चांगलं पीक आल्यानंतर आहे ना, माझे उत्पादन चांगलं होईल. उत्पादन चांगलं झालं, माझ्या पिकाला जर चांगला भाव मिळाला तर माझ्या घरामध्ये निश्चितच एखादी चांगली वस्तू येईल, मी माझ्या मुलाचं शिक्षण करेल. असे जे काही स्वप्न असतात, ती स्वप्न तो त्या ठिकाणी पाहत असतो. बघा, डोया सपन पाहेते काटा पायात रुतते. तो डोळ्यांनी स्वप्न पाहतोय आणि हे स्वप्न पाहत असतानाच काटा पायात रुतते, त्याच्या पायाला काय होतंय, काटा रुततोय. बघा, काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिरवं सपन फुलते. म्हणजे हे स्वप्न हिरव्या पाहत असताना, डोळ्यांनी ते स्वप्न पाहत असताना त्याच्या पायामध्ये काटा रुततो, म्हणजे त्याच्या पायामध्ये काटा टोचतो आणि तो काटा टोचल्याबरोबर त्याच्या पायातून लाल रक्त हे काळ्या मातीवर सांडतंय. लाल रगत सांडते, रगत म्हणजे रक्त सांडते, हिरवं सपन फुलते. आणि त्यातूनच शेतकऱ्याचं उद्याचं म्हणजे जे भविष्याचं हिरवं स्वप्न आहे, ते स्वप्न त्या ठिकाणी फुलत असतं. हिरवं सपन फुलते ढग बरसते, आणि ढग मात्र त्या ठिकाणी बरसत असतात. तर प्रस्तुत विठ्ठल वाघ यांनी लिहिलेल्या टिपण ह्या कवितेचा हा झाला स्पष्टीकरण, म्हणजे आपण शब्दशः या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांना आणि कमेंट करून कळवा. आणि त्याचबरोबर सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.